विधानापैकी कोणती विधाने योग्य आहेत, आपल्याला असं विचारलेलं आहे ह्याच्यामध्ये. प्रश्न क्रमांक 31 मध्ये योग्य विधानं ओळखायची आहेत. त्याच्यामध्ये अ, ब, क असे 3 विधानं दिली आहेत दिल्लीच्या संदर्भातील. अ विधान म्हणते की भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 1 मध्ये दिल्लीचा समावेश केंद्रशासित प्रदेशामध्ये करण्यात आला आहे. ब विधान म्हणते दिल्लीला स्वतःचे विधिमंडळ आहे. आणि क विधान म्हणते दिल्लीच्या विधिमंडळाला सार्वजनिक सुव्यवस्था, पोलीस आणि जमीन याविषयी कायदे करण्याचा अधिकार नाही म्हटलेलं आहे. आणि यापैकी कोणते विधान योग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. जर तुम्हाला जर दिल्ली बद्दल जर बघितलं आपण, तर पहिलं कलम जे आहे भारतीय घटनेचं, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भारत हा संघराज्य म्हणजे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा संघ असेल. तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली कोणते देश असतील किंवा कोणते केंद्रशासित प्रदेश असतील त्यांची नावे जे आहेत ते परिशिष्ट 1 मध्ये दिलेले आहेत. त्यामुळे अ विधान या ठिकाणी बरोबर आहे. आणि अ विधान बरोबर म्हटल्यानंतर 3 क्रमांकाच्या ऑप्शन मध्ये अ नाहीये, त्यामुळे आपण हे 3 क्रमांकाचं ऑप्शन इथे रद्द करतोय किंवा मग इलिमिट करत आहे. आणि नंतर ब जर बघितलं, दिल्लीला स्वतःचे विधिमंडळ असेल, आपण जर कलम 239 ए आणि कलम 239 डबल ए हे जर बघितले, तर 239 ह्या कलमानं केंद्रशासित प्रदेशाला स्वतःची विधानसभा किंवा विधान परिषद स्थापन करण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे. आणि 239 डबल ए या कलमाने दिल्लीसाठी विधानसभा स्थापन केलेली आहे. आणि अजून पुदुचेरी या ठिकाणी पण विधानसभेची स्थापना केलेली आहे. तर या ठिकाणी कितवी घटना दुरुस्ती आहे, ज्या घटना दुरुस्तीने 239 ए या कलमाचा समावेश करण्यात आला, तर ते तुम्ही एकदा चेक करून घ्या. तर बी सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे, म्हणजे दिल्लीला स्वतःचे विधिमंडळ आहे. त्यामुळे ब बरोबर म्हटल्यानंतर 4थ्या क्रमांकाच्या ऑप्शन मध्ये ब नाहीये, त्यामुळे आपण हे पण ऑप्शन इलिमिट करू. आता राहतात फक्त ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यामध्ये आपण अ आणि ब हे 2 बरोबर बघितले. आता तिसरा क्रमांक आपल्याला म्हणजे क हे विधान बघावंच लागेल, 2 पैकी कोणतं उत्तर येतं त्याच्यासाठी. तर क विधान म्हणते दिल्लीच्या विधिमंडळाला सार्वजनिक सुव्यवस्था असेल, पोलीस असेल, जमिनीविषयी कायदे करण्याचा अधिकार नाहीये. तर बरोबर आहे, ह्या 3 गोष्टी सोडून इतर गोष्टींचा कायदे करण्याचा अधिकार दिल्लीच्या विधानमंडळाला आहे. तर वरीलपैकी 3 ही विधाने बरोबर आहेत. या ठिकाणी 31 क्रमांकाचं उत्तर 1 नंबर येतं. पुढील 32वा प्रश्न आहे या ठिकाणी. एक मिनिट. पुढील 32वा प्रश्न बघू. 32वा प्रश्न आहे. 32व्या प्रश्नामध्ये म्हटलं की 27 जानेवारी 2014 रोजीच्या विधान अधिसूचनेद्वारे कोणत्या धर्माला आणखी एक अल्पसंख्याक समुदाय म्हणून अधिसूचित करण्यात आलेले आहे. खालीलपैकी कोणत्या म्हणजे जे काही समुदाय आहेत अल्पसंख्याक, त्यांना 2014च्या अधिसूचनेने अल्पसंख्याक म्हणून अधिसूचित करण्यात आलेलं आहे. 1 मध्ये दिले शीख, 2 मध्ये दिले बौद्ध, 3 मध्ये आहे झोरास्ट्रियन म्हणजे पारशी आणि 4 मध्ये आहे जैन. आता जर तुम्ही बघितलं 2014चा जो अधिसूचना आहे त्यानुसार जैन या समुदायाला अल्पसंख्याक समुदाय म्हणून 2014 मध्ये घोषित करण्यात आलेला आहे. तर 32व्या क्रमांकात उत्तर 4 नंबर आहे. तुम्ही राज्यसेवा 2021चा जर पेपर पाहिला तर त्याच्यामध्ये अल्पसंख्याकांसाठी एक प्रश्न आला होता आणि त्याच्यामध्ये अशी तरतूद म्हणजे ऑप्शन होते की अल्पसंख्याक म्हणजे सध्या देशामध्ये 6 अल्पसंख्याक आहेत किंवा 5 अल्पसंख्याक आहेत असं स्टेटमेंट होतं. त्यानंतर त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की अल्पसंख्याकांचा म्हणजे दर्जा देण्यासाठी घटना दुरुस्ती साध्या बहुमताने करण्याची गरज असते. तर कुठलीही घटना दुरुस्ती करण्याची गरज नाही, फक्त वैधानिक तरतूद करून किंवा कायदा करून त्यांना अल्पसंख्याक म्हणून घोषित करण्यात येतं. त्याप्रमाणे 14 मध्ये जैन समुदायाला अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यात आला आहे. सध्या 6 जे अल्पसंख्याक समुदाय आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, नंतर शीख आहे, नंतर बौद्ध पण आहे आणि पारशी आपण ज्याला झोरास्ट्रियन असं म्हटलेलं आहे. तर ह्या 5 समुदायाला होता अगोदर आणि आता 2014 मध्ये जैन समुदायाचा समावेश करण्यात आलेला आहे या ठिकाणी. अल्पसंख्याक आयोगाची जर स्थापना बघितलं आपण 1992 ची अल्पसंख्याक आयोगाची स्थापना आहे आणि सध्या याचे अध्यक्ष जे आहेत तर ते म्हटलं तर इक्बाल सिंग ललपुरा हे जे आहेत ते अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष आहेत. तर 32 क्रमांकाचं उत्तर 4 नंबर आहे. तर पुढचा प्रश्न जो आहे 33वा प्रश्न. 33व्या प्रश्नामध्ये प्रश्न पाहू आपण 33वा. संविधान सभेबाबत योग्य विधाने ओळखा. तर अ विधान आहे कॅबिनेट मिशन योजनेद्वारे निर्माण केलेल्या योजनेअंतर्गत नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आलेली आहे.
तर नोव्हेंबर 1946 मध्ये कॅबिनेट मिशनद्वारे संविधान सभेची स्थापना करण्यात आलेली आहे. हे विधान बरोबर आहे आणि आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. अविधान बरोबर म्हटल्याच्या नंतर 2 क्रमांकाच्या ऑप्शन मध्ये अ नाहीये आणि 4 क्रमांकाच्या ऑप्शन मध्ये पण अ नाहीये. हे 2 ऑप्शन इथे इलिमिट करतोय आपण. आता योग्य विधान आणि आपण जर आता समाज कल्याणचा जर पेपर पाहिला तर त्याच्यामध्ये 1 लाईनर प्रश्न होता की कॅबिनेट मिशनची स्थापना खालीलपैकी कधी करण्यात आली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तारखा होत्या. तर नोव्हेंबर 1946 मध्ये त्याची स्थापना आहे. ब विधान वाचून प्रत्येक ब्रिटिश प्रांतात वाटप केलेल्या जागा 4 मुख्य समुदायामध्ये मुस्लिम, सिख, दलित आणि सर्वसाधारण यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विभागल्या जाणार होत्या. तर ज्या काही ब्रिटिश प्रांतांमध्ये संविधान सभेच्या जागा ज्या विभागल्या होत्या तर मुख्य त्या 4 नव्हत्या तर फक्त 3 समुदाय होते. 3 त्याच्यामध्ये शीख असेल, दुसरा मुस्लिम असेल आणि तिसरा जो गट आहे तो सर्वसाधारणचा होता. ओके, तर हे फक्त 3 समुदायामध्ये विभागले होते. त्याच्यामुळे ब विधान या ठिकाणी चुकीचं आहे आणि ब विधान चुकीचं आपल्याला योग्य निवडायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 33चं उत्तर 1 नंबर येऊन जातं या ठिकाणी. तर आपण पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 34वा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 34 म्हणतंय की भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्याशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखायचं आपल्याला. पहिलं विधान आहे मूलभूत कर्तव्याची कल्पना रशियाच्या म्हणजे पूर्वीच्या सोव्हिएत युनियन राज्यघटनेपासून प्रेरित आहे. आपल्याला माहिती आहे की मूलभूत कर्तव्य जे आहेत ते आपण रशियापासून घेतलेले आहेत, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान सुवर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार 42व्या घटना दुरुस्ती कायदा 1978 द्वारे घटनेच्या भाग 4A मध्ये समाविष्ट केलेले आहे. तर हे जे आहे 42वी घटना दुरुस्तीनुसार भाग 4 हे आपल्याला समाविष्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मूलभूत कर्तव्याचा समावेश केला आहे. मात्र जो आपल्याला वर्ष दिलेला आहे तर ते 1976 आहे. 1976 78 नाही. दुसरं विधान या ठिकाणी चुकीचं आहे. दुसरं विधान या ठिकाणी चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचंच विधान ओळखायचं आहे. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 34चं उत्तर 2 नंबर येतं. पुढील ऑप्शन पाहू आपण 3 नंबरचं. 86व्या घटना दुरुस्तीनुसार कायदा 2002 द्वारे आणखीन एक कर्तव्य जोडलेलं आहे. तर शेवटचं जे 11वं कर्तव्य आहे तर ते आपण 86व्या घटना दुरुस्तीने जोडलेलं आहे आणि सर्व 11 मूलभूत कर्तव्य अनुच्छेद 51 मध्ये सूचीबद्ध करण्यात आलेले आहे. तर म्हणजे 42वी घटना दुरुस्ती आणि 86वी घटना दुरुस्ती. तर हे याने 10 आणि 1 असे 11 आपण मूलभूत कर्तव्य जे आहेत ते घटनेमध्ये आहे. तर त्याच्या 2 घटना दुरुस्त्या 42वी घटना दुरुस्ती 1976 ची आहे आणि 86वी घटना दुरुस्ती 2002 ची आहे. तर 34व्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक या ठिकाणी 2 नंबर येतो. पुढील प्रश्न पाहू आपण. पुढील प्रश्न आहे 35वा. प्रश्न क्रमांक 35वा आहे अनुसूची 1 संदर्भात मूळ संविधानातील भारतीय प्रदेशाच्या तरतुदी संदर्भात पुढील विधानापैकी कोणती विधाने योग्य आहेत. अ विधान आहे मूळ भारतीय संविधानात राज्याचे वर्गीकरण अ, ब, क अशा 3 गटात करण्यात आले होते. ब विधान आहे चौथ्या ड गटात 2 प्रदेशाचा समावेश करण्यात आला होता आणि क विधान आहे ड गटामध्ये जम्मू आणि काश्मीरचा समावेश करण्यात आला होता. तर 3 विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे आपल्याला ओळखायचं. तर आपल्याला बघितलं आपण मूळ घटनेमध्ये जे आहे तर मूळ घटनेमध्ये अ, ब, क आणि ड असे 4 वर्गीकरण करण्यात आलं होतं आणि ऑप्शन क्रमांक आपण जर बघितलं स्टेटमेंट अ आणि ब तर ते अ मध्ये दिले 3 आणि खाली ब मध्ये दिले तर 4 गटात चौथ्या गटात ड चा म्हणजे चौथा ड गटामध्ये 2 प्रदेशांचा समावेश करण्यात होता. तर हे 2 विधान या ठिकाणी आपल्याला थोडेसे चुकीचे पाहायला मिळतात. म्हणजे ए मध्ये म्हटलंय 3 आणि ब मध्ये म्हटलं की चौथा गट. तर ऍक्च्युली 4 गटामध्ये वर्गीकरण करण्यात आलं होतं राज्यांचं. तर इथे या ठिकाणी आपल्याला अ पण चूक म्हणता येईल आणि ब पण चूक म्हणता येईल. पण पहिल्या आन्सर केने याचं उत्तर क्रमांक 2 दिलेला आहे आयोगानं. पण हा प्रश्न आय थिंक रद्द झालेला असेल दुसऱ्या आन्सर केनेचा. कारण की का ब मध्ये जर बघितलं आपण चौथा गट आहे त्याच्यामध्ये फक्त एकाच राज्याचा किंवा केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. त्याच्यामध्ये अंदमान आणि निकोबार आहेत. त्याच्यामुळे ब विधान चूक आहे आणि ब चूक म्हटलं ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन क्रमांक 4 हा रद्द होतो. म्हणजे कॅन्सल इलिमिट होतो या ठिकाणी. आणि अ पण या ठिकाणी चूक आहे. 3 नाही तर त्या ठिकाणी 4 वर्गात वर्गीकरण केलं होतं.
आणि आता क विधान जर बघितलं आपण, ड गटामध्ये जम्मू काश्मीरचा समावेश करण्यात आलेला आहे, पण ड गटामध्ये जम्मू काश्मीरचा समावेश नाही, तर अंदमान निकोबारचा समावेश, म्हणून क पण या ठिकाणी चुकीचा आहे आणि आपल्याला योग्य निवडायचं आहे. तर कुठलंच विधान या ठिकाणी, तिन्ही विधान चूक ठरतात, त्यामुळे हा प्रश्न इथे कॅन्सल होतो. तर लक्षात घ्या, 4 गटामध्ये वर्गीकरण आहे. अ गटामध्ये 9 राज्यांचा समावेश होता, ज्याच्यामध्ये ब्रिटिश प्रांतांचा समावेश होता. बी राज्यामध्ये पण 9 राज्यांचा समावेश होता, त्याच्यामध्ये संस्थानिकांचे राज्य होते. आणि सी मध्ये 10 राज्यांचा समावेश होता, ज्याच्यामध्ये कमिशनरांचे राज्य होते. आणि डी मध्ये एक युटी, आपण ज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला, अंदमान आणि निकोबार याचा समावेश होता. अशा प्रकारे याची माहिती आहे. 35वा प्रश्न या ठिकाणी रद्द होतोय. पुढील प्रश्न आपण 36वा प्रश्न आहे. 36व्या प्रश्नामध्ये काही उत्तर नाही पाहणार आपण, पण एक महत्वाची गोष्ट आहे. सध्याच्या चालू घडामोडीमध्ये जे निवडणूक रोख्याचा प्रारंभ होता, तर आपल्याला माहिती आहे की ड चा निवडणूक रोख्याचा प्रारंभ 2018 मध्ये, म्हणजे 2017च्या बजेटमध्ये त्याची मांडणी करण्यात आली होती. आपले जे दिवंगत आपले जे अर्थमंत्री आहेत त्यांनी केली होती 2017च्या बजेटमध्ये, आणि 2018 पासून त्याची सुरुवात झालेली आहे. ड चं जर अ लावलं तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 4 मध्ये ड चं 1 आहे, त्यामुळे 1 नंबरचा ऑप्शन आणि 3 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी रद्द होतो. आणि ब मध्ये त्यांनी 3 कॉमन दिलेला आहे, म्हणजे ब ला 3 जर लावलं म्हणजे इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांचे वेळेचे वितरण 2003 या ठिकाणी आहे. तर याचं उत्तर 2 क्रमांक आहे. प्रश्न या हा राज्यसेवा मुख्यचा जो निवडणुका आणि त्या संदर्भात जे टॉपिक आहे तर त्या संदर्भात प्रश्न आहे, पण आपल्याला हा चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून निवडणूक रोख्याचा प्रारंभ जे आहे आता रद्द करण्यात आलेला आहे, त्यामुळे हे आपण या ठिकाणी हा प्रश्न पाहिलेला आहे. तर पुढील प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 36वा प्रश्न. 36वा प्रश्न पाहिला आपण. पुढील प्रश्न 42वा आहे कोर पॉलिटीच्या संदर्भात. 42वा प्रश्न आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या निवडणूक सुधारणा 1996च्या नंतर झालेल्या आहेत? निवडणुकाच्या सुधारणा प्रश्न आहे. 1996च्या नंतर कोणत्या निवडणूक सुधारणा झाल्या? आणि त्याच्यामध्ये अ मध्ये म्हटलंय की टपाल मतपत्रिकेद्वारे म्हणजे पोस्टल बॅलेट अ मध्ये दिलंय. ब मध्ये दिलंय मतदान याद्यांचा मोफत पुरवठा. क मध्ये दिलंय मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी. आणि ड मध्ये दिलंय शस्त्राचा प्रतिबंध. आणि ई मध्ये दिलंय प्रॉक्सी द्वारे मत देण्याची सुविधा. म्हणजे 1996च्या नंतर निवडणूक सुधारणा कोणत्या झालेल्या आहेत खालीलपैकी? म्हणजे ह्या सगळ्या निवडणुकाच्या संदर्भात गोष्टी आहेत, पण 96च्या नंतर कोणत्या आल्यात तर ते आपल्याला ओळखायचे. आता आपल्याला जर थोडंसं आपण वाचलं प्रश्न तुम्हाला म्हणजे अवघड वाटेल, पण लक्षात घ्या की ऑल ऑफ द अबव या ठिकाणी ऑप्शन नाहीये. ऑल ऑफ द अबवचा नाहीये, म्हणजे काहीतरी 96च्या अगोदर म्हणजे नंतर झालेलं नसावं. म्हणजे काय असेल तर आपण बघितलं ड ऑप्शन जर काळजीपूर्वक जर वाचला, शस्त्रास्त्र बंदी, म्हणजे लक्षात घ्या की जेव्हा 1950च्या निवडणुका झाल्या असतील किंवा नंतरच्या ज्या काही निवडणुका झाल्या असतील 96च्या अगोदर, तर तेव्हा काही शस्त्रास्त्र प्रतिबंध नसेल का? म्हणजे सुरुवातीपासून असणार गोष्ट जी आहे ती सुरुवातीच्या निवडणुकापासून असणे आवश्यक आहे. त्यामुळे 96च्या नंतर झालेली नसेल, ती अगोदरच असेल शस्त्रास्त्र बंदी निवडणुकामध्ये. म्हणजे ड हे ऑप्शन आपल्याला ऑप्शन मध्ये नसलं पाहिजे, कारण की का ते पूर्वीपासून लागू असेल, 96च्या नंतर नसेल. म्हणजे ड जर बघितलं आपण, पहिल्या ऑप्शन मध्ये ड आहे, तिसऱ्या ऑप्शन मध्ये ड आहे आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये ड आहे. तर आपण असं जर एग्रीमेंट केलं तर डायरेक्ट आपलं उत्तर येऊन जातं ऑप्शन क्रमांक 4. 42 उत्तर क्रमांक 4 आहे. त्याच्यामधील अ ब ई म्हणजे मतदान पोस्टल बॅलेट असेल, ब मध्ये असेल मोफत मतदान याद्याचा पुरवठा, आणि ई जे आहे तर प्रॉक्सी मतदान पद्धत जी आहे, तर ह्या गोष्टी 1996च्या नंतर झाल्या. 42 उत्तर 4 नंबर येऊन जातं. तर पुढील प्रश्न आहे 43वा व्हीव्हीपॅटच्या संदर्भात प्रश्न आहे. तर व्हीव्हीपॅटच्या संदर्भात आपल्याला 43वा प्रश्न व्हीव्हीपॅटच्या संदर्भात अयोग्य विधान ओळखायचं आहे. अ मध्ये म्हटलंय 2013च्या मध्ये व्हीव्हीपॅट उपयोगाबाबत कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली. ब म्हणतंय, दुसरा ऑप्शन आहे 2013 मध्ये नौसेन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकात व्हीव्हीपॅटचा पहिल्यांदा उपयोग करण्यात आला. तिसरा ऑप्शन आहे व्हीव्हीपॅटसह ईव्हीएम मतदान प्रणाली अचूकता व पारदर्शकता सुनिश्चित करते. आणि 4 म्हटले की 2014च्या
लोकसभा निवडणुकीत देशातील निवडक 10 मतदारसंघामध्ये व्हीव्हीपॅटचा उपयोग करण्यात आला होता आणि आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे. जर तुम्हाला माहिती असेल की 2013 मध्ये व्हीव्हीपॅट जे आहे, तर व्हीव्हीपॅटचा उपयोग जो आहे, एकच मिनिट, व्हीव्हीपॅटचा जो उपयोग आहे तो 2013 मध्ये नोकसेन या मतदारसंघामध्ये करण्यात आला होता सुरुवातीला. आणि जर पहिल्यांदा करायचं असेल तर जे निवडणूक कायदा आहे तर त्यामध्ये सुधारणा तर करावीच लागेल. त्यामुळे एक ऑप्शन तर या नियमानुसार किंवा मग त्या पद्धतीने बरोबर येतं. 2 जे आहेत तर त्यामध्ये पण सांगितलं की नोकसेन विधानसभामध्ये 2013 मध्ये केलेला आहे उपयोग. आणि तिसरं ऑप्शन म्हणतं की व्हीव्हीपॅटसह ईव्हीएम मुळे जी निवडणूक प्रणाली आहे अचूकता आणि पारदर्शक सुनिश्चित करते. तर त्याच्यासाठीच निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आपण ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा उपयोग केलेला आहे. तर वरील तिन्ही हे विधान या ठिकाणी आपल्याला योग्य आहेत असे आढळून येतात. चौथं जे विधान आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली माहित असेल तुम्हाला की चूक आहे की बरोबर. बरोबरचे 3 विधानं जे आहेत तर ते बरोबर आपण मानूयात किंवा ते तुम्हाला माहित पाहिजेत की पहिल्यांदा लोकसभा म्हणजे व्हीव्हीपॅटचा कुठे उपयोग केलेला आहे, नंतर कायद्यामध्ये सुधारणा करावी लागली असेल आणि याचा उपयोग कशासाठी आहे तर अचूकता आणि पारदर्शकता आणण्यासाठी. त्याच्यामुळे 3 ऑप्शन बरोबर आहेत. तर डायरेक्टली चौथाच ऑप्शन या ठिकाणी चूक असेल आपण असं म्हणू शकतो. तर या ठिकाणी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये 10 लोकसभा नाही तर या ठिकाणी निवडक 8 लोकसभा मतदारसंघामध्ये याचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे चौथं जे विधान आहे तिथे चूक आहे व्हीव्हीपॅटच्या संदर्भात. आता लक्षात घ्या, व्हीव्हीपॅट जे आहे वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल आहे, त्याचा लॉंग फॉर्म जे आहे तर ते आहे 13 मध्ये यूज केलेला आहे आणि 2014 नंतर 19 पासून तो सर्वत्र लोकसभेमध्ये यूज करायला सुरुवात झालेली आहे. ईव्हीएमच्या संदर्भात जे आहे तर ईव्हीएम जे आहे ते 1982 मध्ये त्याचा 82 का 83 मध्ये यूज आहे, ते एकदा पाहून घ्या. आणि 2004 पासून सर्व लोकसभेमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात आलेला आहे, ज्याला आपण ई डेमोक्रेसीची सुरुवात असं म्हणतो भारतामध्ये. डेमोक्रेसी 2004 पासून. तर 43 उत्तर क्रमांक 4 नंबर आहे जे चूक आहे. तर पुढील प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 43 नंतर 45वा प्रश्न आहे. 45वा प्रश्न आहे, भारतीय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या खालील मुख्य निवडणूक आयुक्ताचा क्रम कालानुक्रमाने लावायचा आहे. आणि हे 4 मुख्य निवडणूक आयुक्त दिले आहेत, त्यांचा क्रम लावायचा आपल्याला कालानुक्रमानुसार. तर आता प्रश्न काय आलाय तर, किंवा आता हे शक्य नाही की आपल्याला सर्व निवडणूक आयुक्त जे आहेत तर ते माहीत असणं. तर आपण प्रश्न सोडवताना काहीतरी आपल्याला माहीत असतं की आपण जर बघितलं 1989 पर्यंत जे निवडणूक आयोग आहे तर 1 सदस्य होता. नंतर 1989च्या नंतर 1990 ला आयोग जो आहे तो त्रिसदस्य म्हणजे बहुसदस्य झालेला आहे. आणि नंतर 1993 पुन्हा 1 सदस्य झालेला आहे. 1990 ला 1 सदस्य झाला. लक्षात घ्या, निवडणूक आयोग जे आहेत 1989 पर्यंत 1 सदस्य होता. नंतर 1989 ला त्रिसदस्य झालेला आहे तो 1990 पर्यंत. 1989 ला पुन्हा 1 सदस्य झाला आणि पुन्हा 1993 ला पुन्हा त्रिसदस्य झालेला आहे. तिथून आतापर्यंत जे आहे तर निवडणूक आयोग जे आहे ते बहुसदस्य आहे. तर मग 1989 मध्ये 1 सदस्यपासून बहुसदस्य झाला. त्यावेळेस जे 3 मुख्य निवडणूक आयुक्त होते तर त्या ठिकाणी जे आहे मुख्य निवडणूक आयुक्त तर ते कोण होते तर ते त्यावेळेस जे आहे तर त्या ठिकाणी 1989 ला शास्त्री, धनोआ आणि गिल जे आहे तर हे 3 लोक 1990 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त होते. पुन्हा नंतर 90 ला अजून 1 सदस्य झाला आणि पुन्हा मग 93 ला पुन्हा अजून 93 ला पुन्हा बहुसदस्य झालेला. त्यामध्ये टी शेषन फेमस नाव आहे, टी शेषन असेल. त्याच्यानंतर पुन्हा गिल आणि त्याच्यानंतर कृष्णमूर्ती जे आहेत हे 3 लोक 1993 मध्ये या मुख्य निवडणूक म्हणजे आयोगामध्ये सदस्य आणि मुख्य निवडणूक आयुक्त होते. तर आपल्याला बघितलं आपण 4 नंबरच्या ऑप्शन मध्ये गिल आहे, कृष्णमूर्ती आहे, गोपालस्वामी आहे, वाय एस कुरेश आहे. 1993 मध्ये जर आपल्याला बघितलं याच्या आधी टी एन शेषन आहे जे आय थिंक 10वे होते. त्याच्यानंतर गिल जे आहेत ते 11वे आहेत, कृष्णमूर्ती 13वे आहेत, गोपालस्वामी जे आहेत ते 15वे आहेत आणि वाय एस कुरेशी जे आहेत ते 17वे आहेत. अशा पद्धतीने
45 नंबरचं उत्तर 4 नंबर येतं. पुढील प्रश्न क्रमांक 43 नंतर 45 लास्टला प्रश्न आहे एक. 51वा प्रश्न आहे अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या संदर्भात. तर तो पाहू आपण. 51वा प्रश्न आहे योग्य कथने ओळखा. क मध्ये दिले अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना 11 डिसेंबर 2006 मध्ये झाली. ब दिले अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांसाठी राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र जैन होते. आणि क मध्ये दिले अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांसाठी राष्ट्रीय आयोगाचे सदस्य डॉक्टर शहीद अख्तर व डॉक्टर जयपाल सिंह हे होते. आता आपण अल्पसंख्याक आयोग पाहिला 1992 मध्ये. आता त्यांनी काय विचारले, अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना जी आहे तर ती 2006 मध्ये नाहीये, तर ती 2004 मध्ये झालेली आहे. नोव्हेंबर 2004 मध्ये या संस्थेची स्थापना झालेली आहे. अविधान या ठिकाणी चूक आहे. आणि हा आपला कंटेंटचा भाग पाहिजे आपल्या सिलेबस मध्ये, तर हा पॉइंट आहेच. जो शिक्षण टॉपिक आहे तर तो GS 2 असेल, 3 असेल आणि 1 असेल, तर ते एकंदरीत आपल्याला 60 मार्काच्या प्लस आपल्याला प्रश्न पाहायला भेटतात. पूर्ण GS 1, 2, 3, 4 मध्ये जर म्हटलं शिक्षण या टॉपिकवर, तर ते 60 प्लस मार्काला आपल्याला प्रश्न पाहायला भेटतात. तर हा कंटेंटचा भाग आहे. याची स्थापना आपल्याला माहिती पाहिजे. 2004 मध्ये याची स्थापना झालेली आहे. अविधान चूक जर म्हटलं या ठिकाणी आणि योग्य निवडायचं आपल्याला, तर एक ऑप्शन जातं, 2 जातं आणि 4 जातं. डायरेक्टली उत्तर आपल्याला येतं. म्हणजे हे 2 ऑप्शन आपल्याला माहित जरी नसले आणि कंटेंटचा भाग जो आहे याची स्थापना कधी, तर ते आपल्याला माहितीच पाहिजे. आपण मुख्यचा पेपर सोडवत आहे म्हणजे, तर हे 2 माहित नसताना आपल्याला उत्तर येऊ शकतं. तर 51 नंबरचं उत्तर 3 नंबर येतं या ठिकाणी. तर असे आपण 10 प्रश्न पाहिलेले आहेत. GS 2 चा पेपर होता. A सेट 2023 चा पेपर होता. त्याच्यानंतरचे प्रश्न आपण पुढील लेक्चरमध्ये पाहू.